धन्यवाद आलेल्या सर्वांचे वाढदिवस करतो आपण या दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला शुभेच्छा देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुरुष मंडळी बसले खुर्च्यावरती. आपण डाव्या उजव्या बाजूला उभारा म्हटलं जागा मोकळी ठेवा. सगळे सगळे चला दादा चला पुढे चला मी विनंती करतो सूरजचा बसा फेटा बांधून घ्या. आलेल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावा. सूरज दादाचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळे मंडळी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलात. आपलं स्वागत आहे. आपल्या सर्वांचा सहकारी सूरज दादाचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी दोन्ही हात वरती करून एकदा त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. जोरदार टाळी झाली पाहिजे आपल्या सूरज दादासाठी. मी खूप वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा माझी विनंती आहे दादा सरका ना इकडं सरका दादा इकडं मागे या जरा या इकडे जरा इकडं. आणि ही सगळी मंडळी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येत असताना मला सगळी मंडळी मगापासून मला दादा घड्याळ दाखवतात. मी त्यांना म्हटलं आम्ही घड्याळाकडे बघायचं बंद केलंय. त्या मला किती उशीर झाला तर समोरचा माणूस हलणार नाही. आणि आमचा मनोज दादा तर अशी गावचे सुपुत्र सुरेश पाटोळे यांना वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विशेष करून या कार्यक्रमाला आपल्या कराड उत्तरचे निर्वाचित आमदार मनोज दादा इथे उपस्थित राहिले. सगळ्यात मोठी भाव आहे. एका सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला आमदारांनी यावं म्हणजे त्या आमदारांचाही मोठेपणा आहे आणि त्या कार्यकर्त्याचाही मोठेपणा आहे असं मी मानतो. आता मला सांगितलं शुभेच्छा द्यायला हे पाटोळे घर जे आहे ते इथं बसलेले आहेत सगळी मंडळी त्यांच्याच आमच्यावर शुभेच्छा आहे. कारण अनेक वर्ष माझे आजोबा पंजोबा या गावचे पाटील असल्यामुळे काही शेती करत नव्हते. तीच मंडळी आमची शेती करायची. त्यांचंच हातच्या कष्टाचा आम्ही खाऊन मोठे झालेलो आहोत. त्याचे आधार आम्हाला चांगल्या माहिती आहे. त्यामुळे सुरत काय हा पारखा नाही. तिचे आजोबा आमच्या रानात राबलेले आहेत आणि तिच्या राबलेल्या गावातून आम्ही काहीतरी खाल्लेलं आहे. त्यामुळे तिच्यावर आमची सदैव ही राहणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. पुन्हा त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. त्यांचा शुभेच्छा द्यायला आलेली त्यांचे सर्व मित्रमंडळी या गावातील कार्यकर्ते
या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मुसुरगावच्या पंढरीत आज भव्य आणि दिव्य असा अभिष्ट चिंतन सोहळा ज्या आपल्या सर्व लाडक्या भावाचा होत आहे. चंद्रासमान शीतल, सूर्यासमान तेजस्वी, मथुरला जवळचेला, पाटोळींचा कोयनीवर गेला असं आपलं सूरज दादा आज यांचा वाढदिवस उतरत आहे. खरं तर वेळ खूप झालेला आहे. शुभेच्छा भरपूर मान्यवर बोलणार आहे, त्यामुळे मी काय अधिक वेळ घेणार नाही. मी सूरज दादा आणि सौरभ दादाच्या बद्दल एवढं सांगू शकतो की मगापासून मान्यवरांनी भरपूर शुभेच्छा दिल्या, परंतु शुभेच्छा देत असताना रॉयल कारभार या ग्रुपबद्दल जर सांगायचं झालं तर सूरज दादांनी आपल्या अल्प वयामध्ये जो काय जनसंपर्क संबंध सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जो काय निर्माण केला आहे, तो जो इथं मित्रपरिवार युवा वर्ग उपस्थित आहे त्यांच्या मोबाईलमध्ये सूरज दादांचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे नंबर सेव्ह आहे. त्यांनी जर सूरजचा 365 दिवस स्टेटस बघितला तर सूरज एकही दिवस घरी नसतो. सूरज दादा प्रत्येकाच्या वाढदिवसाला छोट्यातला छोटा कार्यकर्ता असो, मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असो, त्या वाढदिवसाला सूरज उपस्थित राहतो. आज त्या सूरज दादांची केलेल्या कामाची पोचपावती आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या वाढदिवसासाठी तुम्हा आम्हा सर्वांचे लोकप्रिय आणि कराड उत्तरचे जलनायक आमदार आज या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलं. सन्माननीय मनोज दादांच्या बद्दल, दादा तुम्ही कार्यकर्त्याला जी ताकद द्यायची पद्धत आहे ती कार्यकर्त्याला ताकद द्यायची पद्धत फार वेगळी आहे. आणि आमच्याही गावात दादा कुठल्याही युथचा वाढदिवस असेल, समाज ज्येष्ठ कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल तर दादा उपस्थित राहतात. दादांच्या परिवर्तनाच्या उत्तर कराडच्या नांदीमध्ये सूरज सारख्या युवा कार्यकर्त्यांचा जो काय हातभार लागलाय आमच्या भागातील इथं भरपूर मंडळी उभे आहे. ती सगळी दादांच्या स्वभावाला आणि दादांच्या बोलण्याच्या पद्धतीला आणि दादांच्या कार्यशैलीला उपस्थित राहून किंवा कार्यशैलीला सन्मान देऊन दादांसोबत राहते. मित्रपरिवार बघून आम्हाला मुंबईच्या वाढदिवसाची आठवण झाली. हा तांडेल साहेब आपले वाढदिवस मुंबईत असे होतात ज्या गावच्या ठिकाणी होत आहेत. म्हणजे यांची लोकप्रियता आणि यांचे माणसांमधला असलेला जनसंपर्क हा किती दांडगा आहे यावरून कळून येते आपल्याला. एवढं बोलून सूरज दादांना वाढदिवसाच्या मी पुनश्च शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा रॉयल कारभार अख्ख्या महाराष्ट्रात गाजो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचं लाडकं नेतृत्व सूरज आमचे छोटे समजतो. मगाशी आमचे मित्र बोलले की कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यायला दादा आले. मला वाटतं दादांचे मत ते सूरजच्या कार्यकर्त्यांचे मित्र आहे, परिवार आहे. म्हणून कार्यकर्ते नसून हे दादा आपण तरुण आहात. मी 26 वर्ष नगरसेवक झालो. आता मी 50च्या जवळ आलो तर नगरसेवक आहे. 20 वर्ष नगरसेवक राहिलेलं आहे. पण तो तरुण वर्ग जेव्हा राजकारणात येतो तो एक स्वप्न पडत असतो की मला त्या खुर्चीवर कसं बसते. पण सूरज आणि सौरभची जोडी ही कित्येक वर्ष मित्र आहेत. पण त्यांनी समाजकार्य कसं करायचं हे बघितलेलं आहे की मला राजकारण करून मला कसं मोठं व्हायचं आहे हे त्यांनी बघितलेलं नाही. एक कोणती स्वार्थी जोडी नाही. एक समाजाला आपल्याला काय देते, एक समाजाला आपल्याला काय देते हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न समाजकार्य करताना राजकारणात आपल्याला उतरवलं लागतं. तर राजकारणात कोणता गालबोट न लावता ते काय करू शकतात आणि हा कराडचं नाव कसं मोठं करू शकतात. आणि ह्या कराडचं नाव एवढं मोठं झालं की जायंट किलर म्हणून जे आज कराडमध्ये परिवर्तन झालं आणि तरुणांचा आदर्शस्तंभ आणि आदर्श म्हणून त्यांना जिंकून दिलं. त्यामध्ये मुलाचा जो वाटा आहे त्या दोन एसचे तर दादा ज्याला वाढत आपल्याला सावली देत जातं. आपण अशीच सावली आपण वाढत असताना या दोघांवर आपण घेऊन एक समाजाचं राजकारणाचं स्वरूपात देखील नसून दे पण सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या त्यांनी सांगितलं अभिनंदन स्वप्न होतं. त्या गावचे सुपुत्र सुरेश पाटोळे यांचा आज वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विशेष करून या कार्यक्रमाला आपल्या कराड उत्तरचे निर्वाचित आमदार मनोज दादा इथे उपस्थित राहिले. सगळ्यात मोठी बाब आहे.
एका सामान्य कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला आमदारांनी यावं, म्हणजे त्या आमदारांचाही मोठेपणा आहे आणि त्या कार्यकर्त्याचाही मोठेपणा आहे असं मी मानतो. आता मला सांगितलं शुभेच्छा द्यायला हे पाटोळे घर जे आहे ते इथं बसलेले आहेत सगळी मंडळी, त्यांच्याच आमच्यावर शुभेच्छा आहे. कारण अनेक वर्ष माझे आजोबा पंजोबा या गावचे पाटील असल्यामुळे काही शेती करत नव्हते. तीच मंडळी आमची शेती करायची, त्यांचंच हातच्या कष्टाचा आम्ही खाऊन मोठे झालेलो आहोत. त्याची आधार आम्हाला चांगल्या माहिती आहे. त्यामुळे सुरत काय हा पालखा नाही, तिचे आजोबा आमच्या रानात राबलेले आहेत आणि तिच्या राबलेल्या गावातून आम्ही काही खाल्लेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर आमची सदैव ही राहणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. पुन्हा त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. त्यांचा शुभेच्छा द्यायला आलेली त्यांचे सर्व मित्रमंडळी, या गावातील कार्यकर्ते, या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मुसुरगावच्या पंढरीत आज भव्य आणि दिव्य असा अभिष्ट चिंतन सोहळा ज्या आपल्या सर्व लाडक्या भावाचा होत आहे. चंद्रासमान शीतल, सूर्यासमान तेजस्वी, वस्तूरला जवळचेला पाटोळींचा कोयनेर हिरा असं आपलं सूरज दादा आज यांचा वाढदिवस उतरत आहे. खरं तर वेळ खूप झालेला आहे. शुभेच्छा भरपूर मान्यवर बोलणार आहे, त्यामुळे मी काय अधिक वेळ घेणार नाही. मी सूरज दादा आणि सौरभ दादाच्या बद्दल एवढं सांगू शकतो की मगापासून मान्यवरांनी भरपूर शुभेच्छा दिल्या, परंतु शुभेच्छा देत असताना रॉयल कारभार या ग्रुपबद्दल जर सांगायचं झालं तर सूरज दादांनी आपल्या अल्प वयामध्ये जो काय जनसंपर्क संबंध सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जो काय निर्माण केला आहे, तो जो इथं मित्रपरिवार युवा वर्ग उपस्थित आहे त्यांच्या मोबाईलमध्ये सूरज दादांचे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे नंबर सेव्ह आहेत. त्यांनी जर सूरजचा 365 दिवस स्टेटस बघितला तर सूरज एकही दिवस घरी नसतो. सूरज दादा प्रत्येकाच्या वाढदिवसाला छोट्यातला छोटा कार्यकर्ता असो, मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असो, त्या वाढदिवसाला सूरज उपस्थित राहतो. आज त्या सूरज दादांची केलेल्या कामाची पोचपावती आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या वाढदिवसासाठी तुम्हा आम्हा सर्वांचे लोकप्रिय आणि कराड उत्तरचे जलनायक आमदार आज या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलं. सन्माननीय मनोज दादांच्या बद्दल, दादा तुम्ही कार्यकर्त्याला जी ताकद द्यायची पद्धत आहे ती कार्यकर्त्याला ताकद द्यायची पद्धत फार वेगळी आहे. आणि आमच्याही गावात दादा कुठल्याही युथचा वाढदिवस असेल, समाज ज्येष्ठ कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल तर दादा उपस्थित राहतात. दादांच्या परिवर्तनाच्या उत्तर कराडच्या नांदीमध्ये सूरज सारख्या युवा कार्यकर्त्यांचा जो काय हातभार लागलाय, आमच्या भागातील इथं भरपूर मंडळी उभे आहे, ती सगळी दादांच्या स्वभावाला आणि दादांच्या बोलण्याच्या पद्धतीला आणि दादांच्या कार्यशैलीला उपस्थित राहून किंवा कार्यशैलीला सन्मान देऊन दादांसोबत राहते. मित्रपरिवार बघून आम्हाला मुंबईच्या वाढदिवसाची आठवण झाली. हा तांडेल साहेब आपले वाढदिवस मुंबईत असे होतात ज्या गावच्या ठिकाणी होत आहेत. म्हणजे यांची लोकप्रियता आणि यांचे माणसांमधला असलेला जनसंपर्क हा किती दांडगायचे यावर कळून येते आपल्याला. एवढं बोलून सूरज दादांना वाढदिवसाच्या मी पुनश्च शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा रॉयल कारभार अख्ख्या महाराष्ट्रात गाजो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचं लाडकं नेतृत्व सूरज आमचे छोटेपती समजतो. मगाशी आमचे मित्र बोलले की कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यायला दादा आले. मला वाटतं दादांचे मत ते सूरजच्या कार्यकर्त्यांचे मित्र आहे, परिवार आहे. म्हणून कार्यकर्ते नसून हे दादा आपण करू ना. मी 26 वर्ष नगरसेवक झालो. आता मी 50च्या जवळ आलो तर नगरसेवक आहे. 20 वर्ष नगरसेवक राहिलेलं आहे. पण जो तरुण वर्ग जेव्हा राजकारणात येतो तो एक स्वप्न पडत असतो की मला त्या खुर्चीवर कसं बसते. पण सूरज आणि सौरभची जोडी ही कित्येक वर्ष नाही मित्र आहेत. पण त्यांनी समाजकार्य कसं करायचं हे बघितलेलं आहे की मला राजकारण करून मला कसं मोठं व्हायचं आहे हे त्यांनी बघितलेलं नाही. हे कोणती स्वार्थी जोडी नाही. एक समाजाला आपल्याला काय देते, एक समाजाला आपल्याला काय देते हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न समाजकार्य करताना राजकारणात आपल्याला उतरवलं लागतं. तर राजकारणात कोणता गालबोट न लावता ते काय करू शकतात
आणि ह्या कराडचं नाव कसं मोठं करू शकतात आणि ह्या कराडचं नाव एवढं मोठं झालं की जायंट किलर म्हणून जे आज कराडमध्ये परिवर्तन झालं आणि तरुणांचा आदर्शस्तंभ आणि आदर्श म्हणून त्यांना जिंकून दिलं. त्यामध्ये मुलाचा जो वाटा आहे त्या दोन एसचे तर दादा ज्ञान वाढत जाताना सावली देत जातं. आपण अशीच सावली आपण वाढत असताना त्या दोघांवर आपण घेऊन एक समाजाचं राजकारणाच्या स्वरूपात देखील नसून देऊ पण सामाजिक कार्यकर्त्यांना आता त्यांनी सांगितलं अभिनयचं स्वप्न होतं. आपले जगन्नाथ आमदार मनेजरा गोडपुळे आमचे आधारस्तंभ म्हणले तरी चालतील. मुंबई चुनावतीचे नगरसेवक संजय साहेब, आपले लालबागचे गोपवाड साहेब, आमचे अक्कलकोटचे पवार प्रतिनिधी पवार हे सर्वजण इथे उपस्थित राहिले. प्रथमतः त्यांचं मनापासून आभार मानतो. आज आपण सुरजदादाच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण इथे एकत्र आलो. हा जनसमुदाय बघून मला मागच्या वर्षीची आठवण झाली. मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला माझ्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यावेळी काही कारणास्तव त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण त्याने एक जिद्द आणि चिकाटी वर्षभर अंगात ठेवली होती की पुढचा वाढदिवस मी एवढ्या जोशाने करेल की पूर्ण महाराष्ट्रातील तरुण माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहतील. सूरज मी बघत असतो 365 दिवस पळत असतो. एक दिवस तो घरात शांत बसत नाही. त्याच्या मनात रक्तात प्रत्येकच मिळले समाजसेवा, संघटन, युवक, मित्र एवढं, बाकी त्याच्या डोक्यात काय नसतं. एक वर्ष झालं आम्ही त्यांच्याकडे बघतोय. संघटन उभं करत असताना 2017 पासूनची माझी सूरजची मैत्री. मला 2017 पर्यंत एक खंत वाटायची ज्याला मला भाऊ का नाही लहान, म्हणजे मी एकटा आई वडिलांना मला भाऊ का नाही आहे. पण 2017 पासून ती माझी खंत पूर्ण केली या भावानं की माझ्या खांद्याला खांदा देऊन उभा राहिला. हे संघटन आता या 3-4 वर्षात जर समाजसेवेचं असेल किंवा युवक जे गोळा झाले असतील, हे सर्व सूरजच्या कष्टाचे फळ आहे. सूरजनं एवढं कष्ट केले की म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रात मी अनेक ग्रुप बघितले, घडवले गेले, पण समाजसेवेतून एवढे असे युवक गोळा करणं, संघटन तयार करणं ही खावची गोष्ट नाही. पण हे सूरज माऊली करून दाखवलं. मी सूरजला वाढदिवसाच्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून रॉयल आणि भगव्या शुभेच्छा देतो. सूरज, तुला या व्यासपीठावरून एकच सांगतो, जोपर्यंत आई जगदंबेने माझ्या शरीरात श्वास दिलाय तोपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. आणि जन्नती माऊली जिनं सूरजला जन्म दिला असा एक कोहिनूर आमच्या आयुष्यात त्यांनी आणला. सूरजचं दळणवळण खूप कठीण आहे, पण त्यानं हे साध्य करून दाखवलं की मी काय करू शकतो आणि मी आतापर्यंत काय कमवलंय. हे सूरजनं सगळं संघटन उभं करत असताना खूप अडचणी आल्या, सगळ्या गोष्टी घडल्या, पण सूरज खचला नाही. सूरज, तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. आई जगदंबा पुन्हा एकदा तुला उद्दंड आयुष्य देऊ. जास्त काही वेळ घेत नाही बोलण्यासारखं. आणि माझे बंधू सूरज पाटोळे यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या कोटी कोटी अशा शुभेच्छा देतो. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सौरभजी जाधव, रॉयल कारभारचे अध्यक्ष, त्याच पद्धतीनं मुंबईहून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विजयजी तांडेल नगरसेवक, तसंच आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक वसंताबा जगदाळे, कोयना दूध डेअरीचे चेअरमन, तसंच संजयजी धुमाळ, शशिकांतजी गायकवाड, सचिनजी गायकवाड, जयवंत नाना जाधव, योगीराज सरकाळे, मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उंब्रज, बाळासाहेब कांदिरे, विजयजी मोरे, सागर भाऊ जगदाळे, विजय मोरे, प्रेम वाईकर, तसेच सर्व रॉयल कारभार ग्रुपचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचं या ठिकाणी मी सूरजच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. खरं तर रॉयल कारभार ग्रुपचा संपर्क प्रमुख म्हणून या ठिकाणी सूरज काम पाहतोय, परंतु एखाद्या संघटनेला संपर्क प्रमुख जर सूरज सारखा लाभला तर 7 वर्षामध्ये त्या ठिकाणी हजारो युवकांचं संघटन होऊ शकतं, हे या ठिकाणी सूरजनं दाखवून दिलेलं आहे. आज तसं जर आज मी या ठिकाणी उभा आहे, आज कारण उत्तरचा आमदार म्हणून जे
त्या एका सर्वसामान्य कुटुंबातील एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केलं. त्यामध्ये माझे बंधू सौरभ असतील, त्याच पद्धतीनं सूरज पाटोळे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व युवक आहेत, माझ्या सर्व लाडक्या बहिणी आहेत, त्याच पद्धतीनं आपण सर्वच मंडळी एखाद्या परिवर्तनाच्या दिशेनं जाण्यासाठी झपाटून या ठिकाणी सूरजनं सुद्धा जवळपास माझ्या बरोबर 7 ते 8 वर्ष या ठिकाणी ताकदीनं काम केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून फार मोठं संघटन या ठिकाणी उभं राहिलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडून आलं. फक्त राजकारण नव्हे तर समाजकारण करणं हे आपलं कर्तव्य समजून या ठिकाणी रॉयल कारभार ग्रुपच्या माध्यमातून कोविडचा काळ असू दे, रेग्युलर एखाद्या रुग्णाला एखादी त्या ठिकाणी सेवा पाहिजे असू दे, त्या ठिकाणी हा रॉयल कारभार ग्रुप हा अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला धावून जातो. आणि त्याचंच प्रत्येक म्हणजे आज 10 वाजले तरी या ठिकाणी हजारो लोक, हजारो तरुण, आमच्या माता भगिनी या ठिकाणी या आमच्या मित्राला, आमच्या बंधूला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. खरं तर सूरजचं वय तसं कमी आहे, परंतु जवळपास 7 वर्षांमध्ये रॉयल कारभार ग्रुपचा व्याप हा अतिशय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 150 पेक्षा जास्त शाखा या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून उभे राहिले. आज मुंबईसारख्या ठिकाणाहून सुद्धा बरीचशी मंडळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. कराड उत्तर भारतीय जनता पार्टी तर आमची संपूर्ण या ठिकाणी मला दिसते. आणि ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आमच्याकडे व्यासपीठावर बसायला माणसं नसायची, पण आजची परिस्थिती अशी की आज व्यासपीठावर बसायला आमच्याकडे जागा नाही. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संघटन तयार झालं. त्या माध्यमातून राजकारण, समाजकारण यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची उत्तुंग झेप या ठिकाणी घेता आली. आजचा दिवस हा खरं तर अतिशय शुभ दिवस आहे, सूरजचा वाढदिवस आहे. आज या ठिकाणी आपण ज्या देवाला सुरुवात जी प्रत्येक कामाची करत असतो, त्याचा श्रीगणेशा करत असतो, ती संकष्टी चतुर्थी आज या ठिकाणी अतिशय चांगला योग आज या ठिकाणी आहे. आणि या सुमुहूर्तावर मसूरची आमची 2 नंबर सोसायटी बिनविरोध झाली, त्याबद्दल आबांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं निगडी सोसायटी या विभागातील आहे, त्याचा सुद्धा आज निकाल लागला. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी 7 सीट निवडून आणून त्या ठिकाणी सत्ता स्थापन करतोय. हे अतिशय आज हा शुभ दिन आहे. आणि आज अतिशय चांगला योगायोगा सूरजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेला आहे. आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संघटन वाढवलंय. आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी युवकांची फार संख्या मोठी आहे आणि एक चैतन्य त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी कोणी या ठिकाणी धरून आणलेलं एक पण नाही, जे ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आपल्या बंधूला सूरज पाटोळेला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलं आहे. आणि सूरजनं या ठिकाणी आजपर्यंत आम्हाला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य त्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पायाला डिंगरी लावून केलेलं आहे. तिथून पुढच्या काळामध्ये समाजकारणासाठी असू दे, राजकारणासाठी किंवा कुठलाही विषय असू दे, त्यामागे सूरजच्या पाठीशी कायम हा कराड उत्तरचा आमदार ताकदीनं उभा राहणार आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळात आशीर्वाद देणारे या ठिकाणी उपस्थित असणारी सर्वच मंडळी तुझ्या पाठीशी मित्र आहेत, पण सगळीच जण या ठिकाणी तुझ्या पाठीशी ताकदीनं उभी राहणार आहे. तिथून पुढचा काळ हा सूरजसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा सुवर्ण काळ असणार आहे. त्याच्याकडे व्यक्त करण्याची धमक आहे, कर्तृत्व आहे आणि समाजासाठी वेळ देणं असेल, त्याच पद्धतीने समाजाची सेवा करणं हे व्रत धारण करून या ठिकाणी सूरज चाललेला आहे. तर त्याच्या भावी जीवनासाठी या ठिकाणी सुख समृद्धी आणि त्याला चांगलं आशीर्वाद या ठिकाणी चांगलं आयुष्य लाभावं अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी गणेशचरणी करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सूरजला खूप खूप अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या शुभेच्छाला उत्तर सूरज देईल. विनंती करतो मनोज दादांना, आपला सहकारी सूरजला आपण 7 रुपये
सर्वांना विनंती करतो आपण बसावं या शुभेच्छा. प्रथमतः जय शिवराय आणि जय राय. आज माझा वाढदिवस. माझ्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः आपल्या कराड उत्तरचे आमदार आणि आपल्या सगळ्या युवकांचं काळीज म्हणजे आमचं मनोजदादा घोरपडे याचे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानत आहे. तसेच मुंबईवरून आलेले आपले तांडेल साहेब असतील, तसेच गायकवाड साहेब असतील आणि युवकांचे आयडॉल रायगड ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे मोठे बंधू सौरदादा असतील, आमच्या गावचे नेते माननीय वसंतराव जगदाळे आबा असतील, आमचे दादा असतील, तसेच हिंदू धर्मरक्षक प्रतिनिधीदादा पवार असतील, तसेच आपले जेवण नाना असतील, तसेच गोल्डन दादा असतील आणि भरपूर असे माझे मित्रपरिवार इथे उपस्थित राहिले. तसेच समोर बसलेले माता भगिनी आणि तसेच मित्रपरिवार सर्व रॉयल प्रेमी माझ्या वाढदिवसामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. बोलायला येत नाही त्यामुळं 2 शब्द बोलतो की आजपर्यंत जेवढं मी कमावलं ते मला सगळं समोर दिसतंय आणि तिथून पुढे सुद्धा ह्याच्यापेक्षा कसं जास्त समोर वाढेल हा मी प्रयत्न करणार आहे. आणि तांडे साहेब तुम्ही मागाशी बोलला की समाजसेवेतून तुम्ही राजकारणात जाऊ शकता पण असं कधी होणार नाही. पण एवढं सांगतो की भरपूर टीकाला द्या की भाजपचं काम करता. खरं सांगतो आम्ही भाजपचं काम करत नाही. केलं तर 2014 पासून एकाच व्यक्तीचं काम करतोय आणि एकाच चेहऱ्याचं काम करतोय ही फक्त मनोजदादा घोरपडे. त्या व्यक्तीसाठी कधी आणि केव्हाही आम्ही रॉयल ग्रुपचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र जरी दादांनी आम्हाला हात मारली तर आम्ही दादासाठी काम करत असणार. ह्याचं कारण एकच आहे की आम्हाला समाजसेवा करायचं वेळ फक्त मनोजदादा आणि सौरदादा या व्यक्तीमुळेच लागलेला आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. पण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत दादांचा हात कधी मी सोडणार नाही आणि कायम दादांसोबत एकनिष्ठ राहणार हा मी शब्द देतो. आणि तुम्ही सर्वजण माझ्या माझ्या शब्दाला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
धन्यवाद. आलेल्या सर्वांचे वाढदिवस करतो. आपणास वाढदिवसाच्या लाख लाख कोटी शुभेच्छा. आपल्याने